चला तुम्हाला आज नायगावचं मार्केट दाखवतो पटापट. चला रेडी झाले, चला पटापट. पुढे आपली गाडी लागलेली होती स्टेशनला, पटापट गाडी लागली. बाहेर आलो, कॅमेरा काढला. बाय आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघायला लागले, भाई मी नाही ओळखत तुला. चला पटापट बाहेर आलो आपण. आपल्या मागे अंकल गेले मुर्दे कसे ते बघा. अंगात जीव नाही का रे भाई. पुढे आलो, मस्त फ्रेश फूड विकत होता, एकदम ताजे ताजे. पुढे आलो इकडे मच्छी, एकदम मच्छी घ्या मच्छी. कोणाला मच्छी आवडत असेल तर घेऊन जा. मला मच्छी समजत नाही कोणती आहे, काय नाव आहे, पण बघायला आवडत म्हणून बघू. तुम्ही पण बघून घ्या. मग तुम्हाला समजलं असेल तर नाव कमेंट करा मच्छी कोणती आहे ती. पुढे आलो, त्या काकींना आपण मच्छीची प्राईस विचारून घेतली, कशी आहे काय आहे. पण मच्छी समजत नव्हते तर म्हणून आपण फक्त विचारून घेतली. बघा एकदम स्वस्त विकत होती, 50 रुपयाला वाटा मच्छीचा. आहे का तुमच्या इकडे एवढी स्वस्त? नायगावला एकदम बेस्ट प्राईसमध्ये मच्छी भेटते. कोणाला पाहिजे असेल तर या लवकर नायगावला, मच्छी घेऊन जावा. आपण पुढे आलो तर एक हा कंजूस भाजीवाले काकी एकदम गावठी भाजी विकतात. कोणाला पाहिजे असेल नायगावमध्ये एकदम त्यांच्या शेतातून डायरेक्ट इकडे घेऊन येतात भाजी विकायला. दुसरं कुठे घेत नका जाऊ नायगावला भाजी, फक्त काकींकडे घ्या भाजी. एकदम भारी भाजी भेटणार तुम्हाला. आपण पण काकींकडे मिरच्या घेतल्या की ठेचा बिचा आलो वर. इकडे हे काय होते, बोंबील होते, बोंबील. पुढे आलो, पुढे फळवाळे एकदम 100 रुपयाला 2 किलो विकत होते. पुढे गेलो तर हा 50ला 2 पॅड. मी बोललो एवढे स्वस्त कधी झालं नायगाव. पुढे आलो तिकडे का नाही कांदळा माणूस बसतो, त्याच्याकडनंच तुम्ही काय वस्तू घेत जावा, काय पाय लागली तर तुम्हाला. आणखी त्याला पण थोडी मदत होऊन जाईल. मला काय पाहिजे लागतं तर मी त्याच्याकडनंच घेतो. बघा पुढे समोसावाला आहे ना, त्याच्या पुढेच बसतो तो. हा बघा इकडे आंधळा आहे बिचारा, काय हेल्प पण होते त्याला त्याच्याकडनं वस्तू घेतली तर. हा बघा हा इकडे विकते, त्याचं छोटंसं सामान घेऊन बसतो तो. त्याला आता आपण आपल्या पार्किंगमध्ये गाडी शोधते. मोठं एक तास असतो आपल्यासाठी. आपली गाडी कुठे 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 नंतर आपल्याकडे ॲक्टिवा आहे, ते बघा भेटली ॲक्टिवा. चला टाटा बाय बाय.